घरातलं सगळं काम उरकून झालं होतं आणि दुपार झाली होती आणि भूकसुद्धा लागली होती. स्वस्तिक तर झोपला होता, त्यामुळे मी जेवण करायला घेतलं. सकाळी जेवणाला जास्त काही बनवलं नव्हतं, फक्त मसाले भातच बनवला होता. त्यानंतर जोडीला मस्तपैकी एक पेरू कापून घेतला, त्यावर मस्तपैकी मीठ टाकलं. दुपारी जेवायला मी एकटीच असते, मग मस्तपैकी जेवण करायला घेतलं. स्वस्तिक तर झोपी गेला होता. मग त्यानंतर टी व्ही बघत बघत मी माझं जेवण उरकून घेतलं. त्यानंतर कपडे पडले होते, कपड्याच्या घड्या घालायच्या होत्या. आधी सगळ्या कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या आणि कपाटामध्ये कपडे नीट व्यवस्थित लावून घेतले. त्यानंतर मला काही काम नव्हतं आणि स्वस्तिक झोपल्यामुळं बोर पण होत होतं, काही समजतच नव्हतं काय करू. मग असंच टाईमपास करत बसले काही ना काय. त्यानंतर म्हटलं चला आपण तोपर्यंत नेलपेंट लावून घेऊया पायाला. मग नेलपेंट लावून घेतली. त्यानंतर संध्याकाळ झाली होती, तर पोरं अशी खेळत होती. स्वस्तिक आणि त्याची मैत्रीण दोघेजण मिळून असे खेळत होते, म्हणून मी त्यांचा छोटासा व्हिडिओ काढला. त्यानंतर मी स्वयंपाक करून घेतला लगेचच आणि स्वस्तिकचे पप्पा बाहेर फिरायला चालले होते, शेकोटी करायला. मला भांडी घासायची होती म्हणून मी लगेच नाही गेले, पण माझे भांडे घासून झाल्यानंतर मी सुद्धा खाली गेले. तर हे बापले एक मस्तपैकी शेकोटी करत होते. मी सुद्धा शेकोटी करायला गेले. तर असा होता आजचा दिवस. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.